नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुल लिस्ट 2024 ज्यांची नावे आलेले आहेत लिस्टमध्ये ते कसे चेक करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. जाणून घेऊयात घरकुल योजना घरकुल लिस्ट 2024. ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी घरकुल सर्वेच्या यादीत तुमचे नाव असणे आवश्यक आहे. तुमचे नाव घरकुल योजनेच्या यादीमध्ये आहे की नाही हे कसे तपासावे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. PMAYG अर्थात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. अनेक नागरिकांना आपले नाव यादीत आहे की नाही या संदर्भात माहिती नसते. तुम्हाला देखील तुमचे नाव घरकुल यादीत आहे किंवा नाही हे तपासून बघायचे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील चेक करू शकता. तर ते कसं चेक करायचं मी पुढे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे उमंग टाकून सर्च केल्यानंतर जी पहिलं ॲप्लिकेशन येईल त्याला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. 6 अंकी एमपिन सेट करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर रजिस्टर हिअर या लिंकवरती क्लिक करून नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी केल्यानंतर लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर आणि एमपिन जो आपण सेट केलेला आहे तो टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यावर पुढील प्रक्रिया खालीलप्रमाणे करायची आहेत. आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन झालेले आहात. मोबाईलमध्ये दिसणाऱ्या या चौकटीमध्ये सर्च बार ज्याला म्हणतो तिथे आपल्याला PMAYG असा शब्द टाकून सर्च करायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशी लिंक दिसेल त्यावरती टच करा. त्यानंतर पंचायत वाईज पेमेंट वाईज लिस्ट या पर्यायावरती टच करा. आता या ठिकाणी राज्य, जिल्हा, पंचायत समितीचे नाव आणि तुमच्या गावाचे नाव दिलेल्या पर्यायांमधून निवडा आणि सर्च या बटनावरती क्लिक करा. जसेही तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या गावातील ज्या लोकांना शासनाच्या वतीने घरकुल मिळालेले आहे त्यांची सर्वांची नावांची लिस्ट या तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल. लाभार्थ्यांची नाव किंवा आडनाव टाकून देखील तुम्ही घरकुल लाभार्थ्यांचे नाव शोधता येते. त्यासाठी फिल्टर या पर्यायाचा वापर करावा. त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव टाकून सर्च करावे. संबंधित लाभार्थ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर दिसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.